आपण ज्या श्री गुरूंकडून शिकलो त्यांच्या जीवनातली वारी, त्यांच्या जीवनातलं व्रत, त्यांच्या जीवनातलं वाचन, त्यांच्या जीवनातली उपासना जशीच्या तशी स्वीकारणं कठीण आहे. कपडे घालणं सोपं आहे, बूट घालणं सोपं आहे, राहणं वागणं बोलणं शरीराची हालचाल सगळं सोपं. हे अनुकरणातलं आहे, अनुसरणातला उघड आहे. त्या दिवशी मनुष्याला जाता येत नाही. तसं अनुसरण स्वीकारून सुख मिळवणं फार कठीण झालेलं आहे. इथं पोट चिरल्याशिवाय शिजर केल्याशिवाय बालकाचा जन्म नाही आणि व्हेंटिलेटर शिवाय मृत्यू नाही. कोण्या काळात जीवन जगतोय आपण बारकाईनं जर अभ्यासलं तर सुईनबाईनं यावं, आमच्या आईच्या पोटाला हात लावावा. जी बाई कोणत्या शाळा कॉलेजात गेली नाही, कोणत्या मेडिकल कॉलेजला गेली नाही, कोणत्या शाळेचं तिला ज्ञान नाही, कुठल्या भाषेचं तिला ज्ञान नाही, अशिक्षित बाई, पण घरी आली आमच्या आईच्या पोटाला हात लावावं, तिनं सांगावं बेबे तू तासाभरात मोकळी होशील. अरे जगातलं कुठलंच ज्ञान नाही त्या बाईला, पण इतकं ज्ञान परमेश्वरानं तिला दिलं की आमच्या आईच्या पोटाला हात लावल्याबरोबर तिला कळत होतं की तासाभरात प्रसूत होणार आहे. आता तितकं सोपं बाळंत पण आहे हो. दर 15 दिवसाला ट्रीटमेंट, दर 2 महिन्याला डिजिटल एक्सरे, बारीक 9 महिन्याची मेडिसिन. सासरा म्हणतो आराम कर, सासू म्हणते आराम कर, सून म्हणते बाबा मी करते काम, नाही नाही, मालक म्हणतो स्ट्रेस घेऊ नको, आराम कर, थोडी चिंता करू नको, आराम कर. इतकं सगळं 9 महिने बेड रेस्ट घेऊन सुद्धा 9 महिने एकाच डॉक्टरकडे, तरबेज MD डॉक्टरकडे, स्पेशलिस्टकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर सुद्धा त्या बाईला त्या डॉक्टरांकडे नेलं की ते डॉक्टर म्हणतात ताई शिजर करावं लागेल. असा काळ आहे.